तर आशिष शेलार मालवणमध्ये प्रचार करतायत, मतदारांशी संवाद साधतायत। थेट जाऊया, आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत आपल्या सोबत। दिनेश, काय अधिकची माहिती आहे? आशिष शेलार प्रचारात उतरलेत। होय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा सिंधुदुर्गातही आज शेवटचा दिवस आहे। रात्री 10 वाजता सायंकाळी 5 वाजता हा प्रचार संपेल। त्याआधी आशिष शेलार जे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत ते सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत। मालवणमध्ये सध्या त्यांचा डोर टू डोर प्रचार सुरू आहे। भाजप उमेदवारांसाठी ते मत मागता आहेत आणि प्रचार करता आहेत। आपण थेट आशिष शेलार यांच्याशी संवाद साधणार आहोत। या प्रचार रॅलीमध्ये डायरेक्ट डोर टू डोर म्हणजे मालवण बाजारपेठेत आहेत आणि प्रत्येकाला विनम्रपणे हात जोडून ते आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मत मागता आहेत। ही सध्याची थेट दृश्य आपण मालवण बाजारपेठेतून पाहतो आहोत। आशिषजी, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, तुम्ही मालवण बाजारपेठेत भाजप उमेदवारांसाठी प्रचार करतात, काय वाटतं हे वातावरण? वातावरण अनुकूल आहे आणि सगळ्यात वातावरणात एकच चित्र आहे, ते म्हणजे मतदार भारतीय जनता पक्षाबरोबर मोदीजी देवेंद्रजींच्या कार्याबद्दल आणि इथे असलेल्या नारायण राणेजींनी केलेल्या विकासाच्या कार्याबद्दल भारतीय जनता पक्षाबरोबर आहे। आमचे उमेदवार लोकप्रिय आहे, जनतेचा आशीर्वादही खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय। मालवण बाजारपेठेत तुम्ही विजय कनवडेकरांची ही सदिच्छा भेट घेतलीत। जो सगळा प्रकार गेल्या 4 दिवसांपूर्वी घडला, त्यांना पक्षाचाही पाठिंबा हवा होता, आज तुम्ही कॅबिनेट मंत्री म्हणून आलात, काय नेमका संवाद होता? आमचा कार्यकर्ताच आहे, तो प्रमुख कार्यकर्ता आहे, स्वयंसेवक आहे आणि त्यामुळे आम्ही सुखदुःखात एकत्र राहणारीच मंडळी आहोत आणि त्यामुळे एकत्र राहू, एकत्र जिंकू सुद्धा, त्याचा आत्मविश्वास प्रबळ आहे आणि पक्ष त्याच्या मागे संपूर्णपणे उभा आहे। पण ज्या पद्धतीने आरोप झाले की भाजपकडून पैसे वाटप या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालं आणि स्वतः तुमचे महायुतीतलेच मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आमदार निलेश राणेंकडून हे आरोप होत आहेत, एक स्टिंग ऑपरेशन केनवडेकरांच्या घरी केलं गेलं। आरोप प्रत्यारोप हे राजकारणात होतच असतात, हे संपूर्णतः असत्य आहे, खोटं आहे। त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे, विजयने सुद्धा आपली बाजू त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। यात कुठलाही गैरव्यवहार गैरप्रकार नाही। ज्यांना निवडणुकीत मतं मिळायची शक्यता कमी, त्यांना एखादा विषय निर्माण करण्याची आवश्यकता जास्ती, त्यांनी ते केलं, त्यांना लखलाभ लागो। मतदार आणि विजयराव या सगळ्यांना आणि आमचे उमेदवार यांना जनतेचा आशीर्वाद आहे। आशिषजी, एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित केला जातोय की रत्नागिरीमध्ये शिवसेना भाजप युती होते पण सिंधुदुर्गात होत नाहीत। अगदी नारायण राणे साहेबांची ही आग्रही इच्छा होती की युती सिंधुदुर्गात झाली पाहिजे, पण त्यांचाही शब्द मानला गेला नाही, असाही एक थेट आरोप होतो आहे। या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या, आता निवडणूक उद्याला आहे, आम्ही सगळे प्रचारात आहोत। प्रचारात पुढे जाऊन कमळ जिंकेल आणि कमळाचा प्रचार केला पाहिजे, एवढाच हेतू उद्देश माझ्या डोळ्यासमोर आहे, तेवढंच आम्ही करतो। आणखी काही राजकीय मुद्दे आहेत, तोपर्यंत तुम्ही प्रचार पूर्ण करा, आम्ही येतोच आहोत तुमच्याकडे। बघू शकतो की आशिष शेलार यांनी मालवण बाजारपेठेत भाजप उमेदवारांसाठी प्रचार सुरू केलेला आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि सगळ्यात या संपूर्ण निवडणुकीत गाजलेली घटना विजय केनवडेकर यांच्या घरी स्टिंग ऑपरेशनच्या द्वारे निलेश राणे यांनी बुलढाण्यात नगरसेवकाच्या बॅनरवर शाई फेकण्याची घटना घडली। मतदानापूर्वी शहरात तणावपूर्ण शांतता आहे, तर एका उमेदवाराच्या बॅनरवर शाई फेकण्यात आलेली आहे। बुलढाण्यात काँग्रेस उमेदवाराच्या बॅनरवर शाई फेकण्याची घटना समोर आली आहे। तर उद्यावर मतदान आलेलं आहे, मात्र आज एका काँग्रेस उमेदवाराच्या बॅनरवर शाई फेकण्याचा प्रकार घडलाय। बुलढाणा नगर परिषद निवडणुकी दरम्यान काँग्रेस उमेदवाराच्या बॅनरवर हा अशा प्रकारे शाईफेक झाल्याचा प्रकार समोर आलाय।